नमस्कार मित्रांनो, MPSC नेव्हिगेटर फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण सप्टेंबर करंट अफेअर्सचं सेकंड पार्ट बघणार आहे. पार्ट 1 आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये आपण सप्टेंबर महत्त्वाच्या काही घटना घेतलेल्या आहेत. सो तुम्ही तो पार्ट बघितला नसेल तर नक्कीच तो बघा. आज आपण पार्ट 2 मध्ये आणखी काही न्यूज कव्हर करूयात. त्यामध्ये पहिलं आहे पोषण ट्रॅक उपक्रम राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार. है ना, एक सिंगल लाईन क्वेश्चन म्हणू शकतो की 2024चा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार कशाला भेटला. ओके, तर पोषण ट्रॅक उपक्रम जे आहे, ज्यामध्ये न्यूट्रिशन ट्रॅक केलं जातं, तर त्या रिलेटेड त्या स्कीमला, तर या योजनेला आपण म्हणू शकतो की हा पुरस्कार भेटला. बघा, महिला बाल विकास मंत्रालयाअंतर्गत ही स्कीम आहे. मिशन पोषण 2 अंतर्गत पोषण ट्रॅक उपक्रमासाठी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार जिंकला. हा एक वन लाईनर क्वेश्चन बनू शकतो, जो तुम्हाला यायला पाहिजे. हा पोषण ट्रॅक उपक्रम कोणाचा आहे, तर WCD वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मंत्रालयाचा आहे, जो 1 मार्च 2021 रोजी लॉन्च करण्यात आला होता. एक मोबाईल ॲप, ज्यामध्ये काय तर प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतरचं जे पण चाइल्डची ग्रोथ असेल त्या रिलेटेड ट्रॅक केलं जातं. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वन लाईनर क्वेश्चन, पोषण ट्रॅक उपक्रम राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2024, यावरून तुम्ही ते क्वेश्चन सोडवू शकता. ओके, याच्यामध्ये बघा काय दिलं, तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ज्यांचं वाढ आणि पोषण हे रिअल टाइम बेसिसवर जज केलं जातं. आपल्याकडे माहिती आहे शंटिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, अंडरवेट खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तर या सगळ्या समस्या ट्रॅकल करण्यासाठी हे आणि आतापर्यंत एवढ्या अंगणवाडी केंद्रामध्ये याची नोंद करण्यात आली. 13 लाखच्या जवळपास अंगणवाडी केंद्रामध्ये या ॲपच्या माध्यमातून ट्रॅक आपण करतोय. ओके, सो लक्षात असू द्या. सेकंड आपला इंटरेस्टिंग हे की 23वा कायदा आयोगाची स्थापना. ओके, बघा आपल्याकडे ना आपण पिरियॉडिकली लॉ कमिशनची स्थापना करतो. लॉ कमिशनचा पर्पज असतं की आपले जे पण ट्रेडिशनल लॉ असेल त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे का आणि येणाऱ्या वेळेनुसार काही नवीन कायदे करायचे का, त्या संबंधी सजेस्ट करणारी ही एक बॉडी. ओके, म्हणजे सजेस्ट करणारी बॉडी म्हणजे यांचा सल्ला हा बाइंडिंग नसेल. ओके, तर 2 सप्टेंबरमध्ये आपण ते नोटिफाय केलेले आणि हा लॉ कमिशन 2024 ते 2027 या 3 वर्षासाठी असेल, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर कार्यकाल तुम्हाला विचारू शकता. तर कार्यकाल लक्षात ठेवा 24 पासून 27 पर्यंत 3 वर्षासाठी आपला किती लॉ कमिशन आहे, 23वा लॉ कमिशन आहे, एवढं लक्षात ठेवा. 3 वर्ष 23वा लॉ कमिशन. आणि 23वा लॉ कमिशन 22वा लॉ कमिशन केव्हा बनला होता, 2020 मध्ये बनला होता. त्याच्या आपण अध्यक्ष होतो. तर आता केव्हा केव्हा कसं लॉ कमिशन बनलं याच्यावर एक क्वेश्चन पडतात. तर बघा, स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला माहिती आहे 1833चा आपला चार्टर ऍक्ट होता. त्याच्यानुसारच आपण त्याच्यानंतर मॅकोले यांच्या अध्यक्षतेखाली 1834 मध्ये पहिला आपला लॉ कमिशन बनलेला होता. तर हे एक महत्वाचे फॅक्ट आहे की स्वतंत्रापूर्वी कोणता लॉ कमिशन होता. ओके, तर स्वतंत्रापूर्वी सगळ्यात फर्स्ट लॉ कमिशन होता मॅकोलेच्या अंडर, आणि स्वतंत्रापूर्वी आणखी 3 आयोग आपण बनवले होते. तर तुम्हाला विचारू शकता की आतापर्यंत स्वातंत्र्यापूर्वी किती आयोग बनले, 3 आयोग बनले. आणि स्वातंत्र्यानंतरचा हा किती आयोग आहे, 23वा आयोग आहे. त्यांचा कार्यकाल किती वर्ष असतो, 3 वर्ष. तर हे काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता मग स्वतंत्र भारताचा पहिला लॉ कमिशन 1955 मध्ये बघला, MC सेटलवाड यांच्या अंतर्गत. ओके, तर तुम्हाला दोघं फॅक्ट, 1833च्या नुसार 1834 मध्ये फर्स्ट लॉ कमिशन जो स्वतंत्रपूर्वी होता, जो मॅकेलोच्या अंडर होता, आणि 1955 मध्ये सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचा पहिला लॉ कमिशन बनला. ही फॅक्ट महत्वाची आहे. ओके, आता कायदा आयोग ही भारत सरकारच्या आदेशाने स्थापन केलेली कार्यकारी संस्था. इट इज एक्झिक्युटिव्ह बॉडी, राईट. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऑर्डरने स्थापन होते. ते की स्टॅट्युटरी बॉडी आहे का, कायदेशीर बॉडी आहे का, तर स्टॅट्युटरी बॉडी नाही, एक एक्झिक्युटिव्ह बॉडी असते. आणि तिचं काम तेच आहे की आपले जे कायदे असतील त्याच्यावर सुधारणा करून गव्हर्नमेंटला ऍडवाइस द्यायचा. ओके, सो ऍडवाइस हे बाइंडिंग नसतं. आणि त्याचे अध्यक्ष हे निवृत्त जज जे असतात, निवृत्त न्यायाधीश जे असतात ते त्याचे अध्यक्ष असतात. आणि कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था म्हणून काम करते. ओके, मग थोडे तुम्हाला अध्यक्ष विचारू शकता, एक वन लाईनर क्वेश्चन. तर ऑलरेडी आपण बघितलं की मॅकोले हे फर्स्ट लॉ कमिशनचे चेअरमॅन होते. तर मॅकोलेंचं नाव तर तुम्हाला माहित पाहिजे. ओके, त्याच्यानंतर रोमिली, त्याच्यानंतर हे पण रोमिली यांचं नाव का महत्वाचं आहे, कारण की बघा आपल्याकडे जे IPC असेल, राईट, आपल्याकडे जे CRPC असेल आणि बाकी आपले जे कायदे होते ते या काळात बनलेले होते. म्हणजे जेव्हा आपण ओल्ड IPC CRPC म्हणतो तर 1860च्या डिकेडमध्ये बनले, म्हणून रोमिली यांचे नाव पण तुम्हाला महत्वाचं आहे. आणि स्टोक्स वगैरे होते जे थर्ड होते. मग स्वतंत्रपूर्वी किती लॉ कमिशन होते आपण बघितले, 3 लॉ कमिशन होते. ओके, त्याच्यानंतर आता 3-4 वर्षात जे लॉ कमिशन बनले ते 17वे लॉ कमिशन. तुम्हाला जर मॅच द पेअर आलं की 17, 18, 19, 20, 21, 22 आणि तिकडं मॅच द पेअर मध्ये लॉ कमिशन जोडा, तर थोडं एक माहित पाहिजे. 17वे लॉ कमिशन जगन्नाथराव, 18वे लक्ष्मण होते, R लक्ष्मण, 19वे रेड्डी होते, 20वे जैन होते, 21वे बलवीर सिंग चौहान होते, आणि 22वे
न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, जे आपण बघितलं की 2020 मध्ये अपॉइंट झालं होतं आणि 23 पर्यंत होते. तर 22 पण तुम्हाला आता विचारू शकता की लेटेस्ट कोण होते, आणि 23 आपण आता बघितलं की सप्टेंबर 2024 मध्ये त्यांचं नोटिफिकेशन आले, आणि त्यांचा कार्यकाल किती असणार आहे तर 24 पासून 27, म्हणजे 3 वर्षाचा कार्यकाल त्यांचा असणार, एवढं आपण बघितलं. सो हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे, कारण की हे मॅच द पेअर मध्ये येऊ शकतं, एका लाईनला नाव आणि मॅच द पेअर करा वगैरे, किंवा ऍटलिस्ट 2-3 तरी माहित पाहिजे ना. बलवीर सिंग 21 होते, 22 होते, तो लक्षात असू दे. ओके, पुढची न्यूज बघू आपण. बघा, आपला संयुक्त लष्करी सराव अल नजाह भारत आणि ओमानमध्ये. पहिला क्वेश्चन इकडेच तुमचा क्रिएट होतो की अल नजाह हा जो संयुक्त लष्करी सराव आहे, हा कोणत्या 2 देशामध्ये होतो, तर भारतासोबत ओमान आहे, एवढं लक्षात ठेवा. भारतासोबत ओमान आहे, यांचा संयुक्त लष्करी सराव आहे. 5वी आवृत्ती होती, सप्टेंबरमध्ये ती आवृत्ती होणार आहे वगैरे आता, आणि ओमानमध्ये होणार आहे. कुठं होणार आहे, एरिया विचारू शकता, तर ओमानमध्ये होणार, एवढं लक्षात ठेवा या एरियामध्ये, भारतामध्ये नाही होणार. तर तुम्हाला ना मिलिटरी एक्सरसाइज विचारलं जातं एक्झाममध्ये, तो कंट्री आपल्याला माहित असणं अपेक्षित असतं. आता काय लष्करी सराव बघा, युद्ध अभ्यास आहे तो अमेरिकेसोबत आहे. बघा कसं लक्षात ठेवू शकता, अभ्यास करण्यासाठी तुम्ही अमेरिकेला जाता, खूप पाहिलं असेल आपले मित्र वगैरे, तर अभ्यास करायला कुठे गेला, अमेरिकेला गेला, एवढं लक्षात ठेवा. अभ्यास करायला अमेरिकेत गेला. धर्म गार्डियन कोणासोबत आहे, जपान सोबत, धर्म गार्डियन जपान. नॉमॅडिक एलिफंट कोणासोबत आहे, मंगोलिया सोबत आहे. शक्ती कोणासोबत आहे, फ्रान्स सोबत आहे. म्हणजे हे तुम्हाला विचारता. आता बघा इकडं काही काही की पेअर आहे, हे शक्ती इकडं झालं, इकडं मित्र शक्ती झालं, इकडं मैत्री झालं, आणि इकडं गरुड शक्ती झालं. हे आता कन्फ्युजिंग आहे, म्हणजे मी तुम्हाला एका बाजूला देऊन टाकले फक्त एक्झाम मध्ये, एक शक्ती दिलं, एक मित्र शक्ती दिलं, एक मैत्री दिलं, आणि एक गरुड शक्ती दिलं. ओके, आणि तुम्हाला म्हटलं की जोड्या लावा. तर एक्झाम मध्ये तुम्ही खूप जास्त कन्फ्युज व्हाल की काय होणार आहे वगैरे, म्हणून लक्षात पाहिजे. बघ, शक्ती जी ती फ्रान्स सोबत आपली शक्ती आहे. ओके, मित्र शक्ती ही श्रीलंका. बघ, आपल्या आपल्या जवळ आहे कुठंतरी श्रीलंका देश आहे ना आपल्या, तर मित्र लक्षात ठेवा, म्हणजे मित्र आपला जवळचा मित्र शक्ती. मैत्री म्हणजे थायलंड सोबत आहे, फक्त मैत्री स्पेशल आलं तर थायलंडमध्ये. आणि गरुड शक्ती इंडोनेशिया सोबत आहे, है ना. हे तुम्हाला मॅच द पेअर मध्ये येऊ शकता. शक्ती फ्रान्स सोबत, मित्र आपला श्रीलंका जवळचा, आणि मैत्री थायलंड सोबत, आणि गरुड शक्ती इंडोनेशिया सोबत. त्याच्या व्यतिरिक्त हँड इन हँड ही एक्सरसाइज आहे. हँड इन हँड वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता की हँड इन हँड कोणासोबत आहे, तर चायना सोबत आहे. हँड इन हँड चायना. एकोवरीन मालदीव सोबत आहे, आणि प्रबल दोस्त कझाकस्तान आहे. अशा खूप सारे एक्सरसाइज आहे, मी काही लिमिटेड एक्सरसाइज घेतल्या, पण तुम्हाला कुठं कन्फ्युज केलं जाऊ शकतं, त्या शक्ती एक्सरसाइज मध्ये कन्फ्युज केलं जाऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. सो विचारता याच्यावर क्वेश्चन, म्हणून हे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तालिबानचा नैतिकता कायदा, हा एक वन लाईनर तुम्हाला बनवू शकतो की सध्या न्यूज मध्ये असणारा नैतिकता कायदा कोणत्या कंट्री रिलेटेड आहे. मग तुला ऑप्शन मध्ये देतील की इराण आहे, दुसरं ऑप्शन देतील इराक आहे, तिसरं आपल्याला लेबनॉन काहीतरी देतील, आणि अफगाणिस्तान देतील. तर लक्षात असू द्या की हा तालिबान संबंधी म्हणजे अफगाणिस्तान संबंधी आहे. यामध्ये काय आहे की महिलांवर काहीतरी म्हणजे नवीन आपण बंधनं लावली की शरीरावर बुलका घालणे अनिवार्य केलंय, किंवा सार्वजनिक ठिकाणी गायन पठण करण्यावर बंदी घातली आहे. असे खूप सारे रूल्स त्यामध्ये केलेले. तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे, तर तालिबान संबंधी कोणता कायदा आहे, नैतिकता कायदा 114 पेजेसचा, एवढं तरी तुम्हाला लक्षात पाहिजे. कोणते कशा रिलेटेड आहे ही माहिती पाहिजे तुम्हाला, सो लक्षात असू द्या. पुढचे की मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024 कुठं होणार आहे असा क्वेश्चन बनवू शकतो, तर मेक्सिको सिटीमध्ये होणार आहे नोव्हेंबरमध्ये. ओके, आपल्याला मिस युनिव्हर्स जेव्हा होईल तेव्हा त्याचे विजेते कोण आहे ते आपण बघूच, पण 73वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024 मध्ये कुठं होणार आहे, वन लाईनर क्वेश्चन म्हटला तर मेक्सिको सिटी किंवा मेक्सिको सिटीमध्ये होणार आहे, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ही खूप महत्वाची न्यूज आहे, व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज आहे, याच्यावर क्वेश्चन बनण्याचे चान्स आहे. बघा, फर्स्ट आंतरराष्ट्रीय सोलार महोत्सव कुठं झाला, तर भारतामध्ये झाला. फर्स्ट इंटरनॅशनल सोलार फेस्टिवल, असं विचारू शकता की सध्या फर्स्ट इंटरनॅशनल सोलार फेस्टिवल कोणत्या कंट्रीमध्ये झालं, तर इंडियामध्ये झालाय. इंटरनॅशनल सोलार अलायन्स तुम्हाला माहित असेल, त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन केलेले. ISA खूप न्यूजमध्ये असणारी बॉडी, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, त्यांच्याद्वारे याचं आयोजन झालेलं आहे. त्याचा उद्देश आहे की सौर नेतृत्वामध्ये ऊर्जा संक्रमण, इनडायरेक्टली काय आहे की रिन्युएबल एनर्जीला आपल्याला प्रमोट करायचं आहे, आणि जे आपण फॉसिल फ्यूल वापरतो त्याच्यावर आपल्याला डिपेंडन्सी कमी करायची, तर त्यासाठी हा आलेला आहे. सो हे महत्वाचं असू द्या, सौर महोत्सव. मग आता आपण जेव्हा ISA बघतो ना, तर ISA वर डेफिनेटली क्वेश्चन बनतो की इंटरनॅशनल सोलार अलायन्स, कारण की ही ऑर्गनायझेशन खूप महत्वाची ठरली होती. याच्यावर आयोगाने कंबाईंड आणि राज्यसेवा दोघं एक्झाम मध्ये 3-4 वेळेस क्वेश्चन आलेले आहे. सगळ्यात अगोदर तर ही डेट तुमच्यासाठी खूप महत्वाची की 30 नोव्हेंबर 2015 मध्ये आपण जेव्हा पॅरिस करार झाला होता त्यावेळेस याची स्थापना झालेली आहे, आणि नोव्हेंबर 2016 मध्ये मराकेश मोरक्को या ठिकाणी ते साईनसाठी किंवा स्वाक्षरीसाठी खुला केला होता. तर स्थापनाची डेट पण माहित पाहिजे, 30 नोव्हेंबर 15 ची, आणि साईनसाठी ठेवलं होतं 2016 मध्ये.
ही जी पॅरिस झाली होती पॅरिसमध्ये, तर ही 2016ची परिषद कुठे झाली होती, तर तुम्हाला मोरक्को मराकेशमध्ये झाली होती, एवढं लक्षात ठेवा. याची पॅरिसमध्ये स्थापना झालेली आहे. 120 पेक्षा जास्त सदस्य आहे. आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे काय माहिती आहे का? बघा, आपलं आपण अर्थ कन्सिडर केलं, हा आपला समजा आपण इक्वेटर कन्सिडर केलं, राईट आहे. तर इकडं असतं आपलं कर्कवृत्त, इकडं असतं आपलं मकरवृत्त, राईट आहे. 23 आणि याच्यामध्ये पण 23 आणि हा. तर हा जो आपला एरिया आहे ना, कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्ये, याच्यामध्ये खूप सारे कंट्री असतात ज्याच्यामध्ये ना सूर्यप्रकाश वर्षामध्ये खूप दिवस अवेलेबल असेल, राईट आहे. सनरेज खूप दिवस अवेलेबल असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त रिन्युएबल एनर्जीचा याच्यातून वापर करायचा आहे. या उद्देशाने येथील कंट्री जे त्यांना आपण जास्त जास्त सोलार एनर्जी कसं प्रमोट करू शकतो, त्यासाठी हा उपक्रम. याच्यामध्ये अशा पण कंट्री असतात जे बाहेर आहे, म्हणजे टॉपिक ऑफ कॅन्सर आणि टॉपिक ऑफ कॅप्रिकॉनचे बाहेरचे कंट्री पण असणार आहे. पण मेन फोकस एरिया कोणता असणार आहे, एवढे जे देश आहे, जे 23 म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान जे देश आहे त्यांच्यासाठी मेन फोकस असेल. कळत आहे. मग जीवाश्म इंधन जे त्याच्यावर आपल्याला डिपेंडन्सी कमी करायची, आपण बघितलं की जीवाश्म इंधनावर डिपेंडन्सी कमी करायची आणि सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर करायचा आहे. त्यासाठी भारत आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे हा उपक्रम 2015 मध्ये लॉन्च केला होता आणि त्याची स्थापना करण्यात आली होती. आणि याचा हेडक्वार्टर लक्षात ठेवा, याचा हेडक्वार्टर भारतामध्येच आहे. ओके, भारतामध्येच याचं हेडक्वार्टर आहे, हरियाणामध्ये गुरुग्राम या ठिकाणी. सो इंटरनॅशनल सोलार अलायन्स खूप महत्वाची आहे. तुम्हाला माहित पाहिजे त्याची स्थापना 2015 नोव्हेंबर 2015 मध्ये झालेली आहे आणि ती पॅरिस कन्व्हेन्शनच्या अंतर्गत आपण केली होती. मग आता ना याचे मेंबर विचारता की लेटेस्ट रिसेंट कोणकोणते मेंबर बनले याचे, तर सगळ्यात महत्वाचे 21 मध्ये ग्रीस इस्रायल बनलाय, 23 मध्ये अर्मेनिया बनलाय आणि सगळ्यात या वर्षी विचारलं तर 24 मध्ये स्पेन हा याचा लेटेस्ट मेंबर बनला आहे. सो वन लाईनर क्वेश्चन इकडेही बनू शकतो की इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 2024 मध्ये सदस्य झालेला लेटेस्ट मेंबर कोण. मग ऑप्शन मध्ये तुम्हाला देतील, स्पेन झाला, पॅलेस्टाईन झाला, अर्मेनिया झाला, ग्रीस झाला. मग त्यावेळेस स्पेन लक्षात यायला पाहिजे, म्हणून हे लक्षात असू द्या. ओके, इझी क्वेश्चन आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. प्रजापालन दिवस कशा संबंधित आहे. ओके, तर तेलंगणा सरकारने 17 सप्टेंबर हा तेलंगणा प्रजापालन दिवस म्हणून साजरा करेल असा निर्णय घेतला. मग नेमकं इम्पॉर्टन्स काय 17 सप्टेंबरचं, तर लक्षात असू द्या की 17 सप्टेंबर 1948 मध्ये आपण ऑपरेशन पोलो, जे हैदराबाद मुक्ती संग्राम 1948 मध्ये केलं ना, ते भारतामध्ये एकत्रीकरण करण्यासाठी आपण ऑपरेशन पोलो ही जी पोलीस ऍक्शन केली होती, या ऑपरेशनचं पण नाव विचारता की ऑपरेशन पोलो हा कशा संबंधी आहे, तर हैदराबाद मुक्ती संग्राम संबंधी ऑपरेशन आहे. 1948 मध्ये हा ऑपरेशन आपण केला होता, ज्यामध्ये आपण हैदराबादला भारतामध्ये मर्ज करण्यासाठी हे केलं होतं. तर हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तर तोच दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तेलंगणा गव्हर्नमेंटने घेतला आहे. हा वन लाईनर क्वेश्चन बनण्याची शक्यता आहे. सो हे पण एक महत्वाचं लक्षात असू द्या. पुढचं येतं की श्री विजयपुरम काय आहे नेमकं, श्री विजयपुरम नेमकं काय आहे. तर केंद्रीय गृह मंत्रालयाने 13 सप्टेंबर रोजी घोषणा केली की अंदमान आणि निकोबार बेटाची जी राजधानी, कोणती राजधानी, पोर्ट ब्लेअर है ना, अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे ना, तर त्या पोर्ट ब्लेअरचे जे बंदर आहे ते आता श्री विजयपुरम या नावाने ओळखलं जाणार आहे. मग कोणत्या युनियन टेरिटरीचं किंवा कोणतं बंदर आता श्री विजयपुरम नावाने ओळखलं जाणार, असं क्वेश्चन येऊ शकतो. तर हे लक्षात असू द्या की हे विजयपुरम हे अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर संबंधी आहे, हे लक्षात असू द्या. आणि लास्ट बघा, मतदारांना सर्व स्तरावर न्यायिक निवडण्याची परवानगी देणारा मेक्सिको हा जगातील पहिला देश बनलेला आहे. ओके, म्हणजे बघा आपल्याकडे जे ज्युडिशरी असतात ते ज्युडिशरी अपॉइंटेड असतं ना, आपण बघितलं ना आपल्याकडे कॉलेजियम सिस्टम असते, त्या कॉलेजियम सिस्टमच्या थ्रू आपण जजेसची अपॉइंटमेंट करतो. बट मेक्सिको हा असा पहिला देश बनला ज्याने ज्युडिशरीला हे इलेक्टेड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून फर्स्ट वन लाईनर क्वेश्चन याच्यामध्ये पण बनू शकतं की मतदारांद्वारे न्यायाधीशांची निवड करण्याची परवानगी देणारा पहिला देश कोणता, तर तुम्हाला माहित पाहिजे की मेक्सिको हा तो देश आहे. हा वन लाईनर क्वेश्चन बनू शकतो. तर एवढ्या आपण सप्टेंबर महिन्याच्या पार्ट 2 मध्ये बघितले. आपण कंटिन्यू करूया ही सिरीज आणि सप्टेंबर महिन्याच्या आणखी काही महत्वाच्या ज्या घडामोडी असतील ते आपण यामध्ये कव्हर करूया. डेफिनेटली तुम्हाला युजफुल ठरेल. सो भेटूयात नेक्स्ट टाइम. थँक्यू.